नमस्कार, मी आमिर गद्रे. तुम्ही पाहता न्यूज 18 लोकमत आणि या बुलेटिनमध्ये घेऊया बातम्यांचा वेगवान आढावा. मालेगावात अतिवृष्टीचा भुईमुगाला मोठा फटका बसलाय. उत्पादनात घट होणार असल्यामुळे शेतकरी चिंतेत सापडलाय. पंचनामा करून तातडीने नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकरी करतायत. चोपड्याच्या बाजारात ऑक्टोबर महिन्यातच तोतापुरी कैरी विक्रीसाठी दाखल झालेली आहे. सध्या या कैरीला 80 ते 100 रुपये किलो दर मिळतोय. मंडणगडच्या न्यायालयाचं उद्घाटन होणं हे अत्यंत आनंदाची बाब असल्याचं वक्तव्य उद्धव ठाकरेंनी केलंय. केवळ 2 वर्षात अतिशय सुंदर इमारत उभी झाल्याचंही ते म्हणाले. पुण्यातील भिडे पूल वाहतुकीसाठी पुन्हा खुला करण्यात आलेला आहे. दिवाळी निमित्ताने शहराच्या मध्यवर्ती भागात होत असलेली वाहतूक कोंडी लक्षात घेत भिडे पूल वाहतुकीसाठी सुरू करण्यात आला आहे. पुण्याच्या पिंपरखेड गावात बिबट्याने एका चिमुकलीवरती हल्ला केला. हल्ल्यामध्ये चिमुकलीचा मृत्यू झालाय. त्यामुळे अमोल कोल्हेंनी बिबट्याला राष्ट्रीय आपत्ती घोषित करण्याची मागणी केली आहे. जालना जिल्ह्यातून जाणारा धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्ग अडवत शेतकऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन केलंय. हेक्टरी 50,000 रुपये मदतीसह संपूर्ण कर्जमाफी करण्याची मागणी केली आहे. चाळीसगाव तालुक्यातील 1500 कापूस उत्पादक शेतकऱ्यांची सीसीआयकडे खरेदीसाठी नोंदणी केलेली आहे. नोंदणीनंतर शेतकरी केंद्र सुरू होण्याची वाट पाहत आहे. खासदार अमर काळेंनी कर्जमाफी करण्याची मागणी केली. आणखीन किती शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्यावर कर्जमाफी करणार असल्याचा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. बारामती शहरात आज अजिंक्य संस्थेच्या मार्फत दान उत्सव दिन साजरा करण्यात आलेला. यावेळेला गरजूंना कपड्यांचं वाटप करण्यात आलंय. वर्ध्याच्या हिंगणघाट तालुक्यातील नांदगावमधल्या पीएम श्री उच्च प्राथमिक शाळेला शैक्षणिक साहित्य देण्यात आलेलं. यावेळेला आमदार समीर कुणावार यांच्या हस्ते खगोलशास्त्र प्रयोगशाळा संगणक कक्षाचं लोकार्पण करण्यात आलेलं आहे. शाळेत डिजिटल कंटेंटच्या माध्यमातून शिक्षण दिलं जाणार आहे. मावळच्या इंदोरी परिसरात बिबट्याने गायीच्या वासरावरती हल्ला केला. यामध्ये वासराचा मृत्यू झालेला आहे. तातडीने बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी ग्रामस्थ करत आहेत. मावळच्या मामुर्डीमध्ये पवना नदीमध्ये बुडून एका तरुणाचा मृत्यू झालाय. रोहन राय असं मृत्यू झालेल्या व्यक्तीचं नाव आहे. ग्लोबल वॉर्मिंगचा संदेश देत वसुंधरा पायी दिंडी ननीसधामकडे प्रस्थान करते. दिंडीमध्ये हजारो भाविक सहभागी झालेले आहेत. आज रायगड जिल्ह्यातून हे भाविक पुढे रत्नागिरीकडे मार्गस्थ होणार आहेत. गोंदियामध्ये केळीबागेचं नुकसान झाल्यामुळे केळी उत्पादक शेतकरी संकटात सापडलाय. धान पिकाप्रमाणे केळी बागेला सुद्धा नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकरी करतात. धाराशिवमध्ये पूरग्रस्त भागातील शेतकरी, व्यापारी आणि विविध पक्ष संघटनांनी केळी वाटप आंदोलन केलेलं आहे. सरकारने अतिवृष्टी पूरग्रस्तांसाठी जाहीर केली 31,000 कोटीची मदत ही फसवी असल्याचा आरोप करण्यात आला आहे. बीडमध्ये ज्ञानोबा तुकोबा आधार दिंडीचं आयोजन करण्यात आलं. यावेळेला शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी सामूहिक शपथ घेण्यात आली. कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात युवा रंग युवक महोत्सवाचं आयोजन करण्यात आलंय. यावेळेला परदेशी विद्यार्थ्यांनी महोत्सवाला भेट दिली. फेलिक्स यांनी आदिवासी नृत्य याचा आनंद लुटलाय. छत्रपती संभाजीनगरच्या नरहरी रांजण गावामध्ये खदानीमध्ये दोघांचा मृत्यू झालेला आहे. मयूर मोईन आणि साहिल झालटे असं मृत्यू झालेल्यांची नाव आहे. गोंदिया शहरातील मुख्य विद्युत पॉवर हाऊस विभागासमोरील रस्त्याची दुरावस्था झाली. आंबेडकर चौक ते आंबोटीलपर्यंत रस्त्यात मोठे मोठे खड्डे झालेत. हा रस्ता लवकरात लवकर बांधण्यात यावा अशी मागणी परिसरातील लोक करत आहेत. ठाण्यातल्या घोडबंदर रोडवरती सतत होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे वाहन चालकांना नाहक त्रास सहन करावा लागतोय. तातडीने यावरती मार्ग काढण्याची मागणी नागरिक करत आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत पुणे जिल्हा शिक्षण मंडळाची सर्वसाधारण सभा पार पडली. पुणे शिक्षण मंडळ संचलित शाळेमधील प्रावीण्य मिळालेल्या खेळाडूंचा सत्कार करण्यात आला.
वर्ध्याच्या कारंजा तालुक्यातील नारा ते कारंजा मार्ग सिमेंटीकरणासाठी 1.5 वर्षांपासून खणून ठेवण्यात आलेला आहे। नागपूर ते अमरावती महामार्गाला जोडणाऱ्या रस्त्याचं काम कासव गतीनं सुरू असल्यामुळे वाहन चालकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतोय। आरोग्य मंत्रालयामार्फत राज्यातील सर्व महापालिकांच्या आरोग्य सेवांची तपासणी करून जाहीर केलेल्या रँकिंगमध्ये पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचा सलग 5व्यांदा पहिला क्रमांक आलाय। राज्यातील 27 महापालिकांमध्ये ही तपासणी झाली। रायगड पोलिसांच्या वतीने महाडच्या ऐतिहासिक क्रांतीभूमीमध्ये शिव पराक्रम गाथा या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। या कार्यक्रमाचं उद्घाटन रोजगार हमी मंत्री भरत गोगावले आणि रायगडचे पोलीस अधीक्षक अंचल दलाल यांनी केलं आहे। आणि एक महत्त्वाची बातमी समोर येते। डोंबिवली नांदवली परिसरामध्ये एक धक्कादायक प्रकार घडलेला आहे। मिनी व्हॅन मालक आणि ड्रायव्हर यांच्यात चाकू हल्ला झालाय आणि ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झालेली आहे। 3 महिन्यांचा पगार न दिल्याच्या कारणावरून वाद झाला आणि ड्रायव्हरने आधी मालकावरती चाकूने हल्ला केलाय। त्याला प्रत्युत्तर देताना मालकाने सुद्धा ड्रायव्हरवरती हल्ला केला आणि पगाराच्या वादातून दोघांमध्ये झालेली झटापट चाकू हल्ल्यामध्ये परावर्तित झाली आणि दोघेही यात गंभीर जखमी झाले। ज्या ठिकाणी घटना घडली त्या ठिकाणचा आपण सीसीटीव्ही व्हिडिओ सध्या बघतोय। नागपुरात सिंधू एकता मंचाच्या वतीने आंदोलन करण्यात आलेलं आहे। लव जिहाद आणि धर्मांतराविरोधात कायदा करण्यासाठी मागणी करत आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी केली। सतीश भोसलेवर खोक्याच्या कुटुंबियांना मारहाण झाल्याची घटना समोर आली आहे। बीडच्या शिरूर कासार शहराजवळ 10 ते 15 जणांच्या टोळक्याने ही मारहाण केलेली आहे। तर आपल्या अल्पवयीन बहिणीला उचलून नेण्याचा आरोप खोक्याच्या पत्नीनं केला आहे। नाशिकमधील सरकारवाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत झालेल्या गोळीबार प्रकरणात पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे। भाजप पदाधिकाऱ्याच्या पुतण्याला अखेर अटक करण्यात आली आहे। या प्रकरणात 3घांना अटक झालेली असून फरार आरोपींचा शोध घेतला जातोय। नाशिक पोलिसांनी गोळीबार प्रकरणामध्ये ताब्यात घेतलेल्या आरपीआय जिल्हाध्यक्ष प्रकाश लोंढेच्या कार्यालयाच्या झाडाझडतीत भुयार घर आढळून आलेलं आहे। त्यामुळे आता पोलिसांकडून अधिकचा तपास सुरू आहे। कोल्हापूरच्या पट्टण कोडोलीतील श्री विठ्ठल बिरुदेव यात्रेचा आज मुख्य दिवस आहे। यात्रेनिमित्ताने भंडाऱ्याची उधळण करत विरोबाच्या नावानं चांग भलं असा गजर करण्यात आलेला आहे। लाखो भाविक दर्शनासाठी पट्टण कोडोलीमध्ये दाखल झाले। अहिल्यानगरमध्ये शिवशक्ती भीमशक्ती जनआक्रोश आंदोलन मोर्चामध्ये भाषण करताना भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांची जीभ घसरली आहे। थॉट्स ऑफ पाकिस्तान या बाबासाहेब आंबेडकरांच्या पुस्तकाचा दाखला देत भारत मुस्लिमांना युद्धाचं मैदान वाटत असल्याचा दावा त्यांनी केलाय। त्यांच्या या वक्तव्यामुळे नव्या वादाला तोंड फुटलंय। काँग्रेसकडून 3 वेळा आमदार राहिलेले भाऊराव पाटील गोरेगावकर शिवसेनेमध्ये प्रवेश करतायत। आज झालेल्या कार्यकर्त्यांच्या बैठकीत त्यांनी हा निर्णय घेतलाय। 2 दिवसात ते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत पक्षप्रवेश करतील। वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमध्ये बैठकीला 163 साखर कारखान्यांच्या पदाधिकाऱ्यांसोबत बैठक पार पडली। या बैठकीला शरद पवार आणि अजित पवार उपस्थित होते। यावेळेला बैठकीदरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार शरद पवारांच्या शेजारी बसणं त्यांनी टाळलंय। ठाण्यात राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंचे एकत्र बॅनर झळकलेले आहेत। ठाणे शहरातील पाणी समस्या, वाहतूक कोंडी समस्या आणि खड्ड्यांविरोधात मनसे आणि शिवसेना ठाकरे पक्षाचा उद्या महानगरपालिकेवरती मोर्चा धडकणार आहे। ठाण्यात उद्या ठाकरेंची शिवसेना आणि मनसेने संयुक्त मोर्चाची हाक दिलेली आहे। हा मोर्चा गडकरी रंगायतन ते थेट ठाणे महानगरपालिकेवरती धडकणार आहे। पाणी समस्या, वाहतूक कोंडी समस्या आणि रस्त्यांमधील खड्ड्यांचे प्रश्न सोडवण्याच्या मागणीसाठी हा मोर्चा असेल। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी भाजपाची रणनीती ठरलेली आहे। महाविकास आघाडीच्या स्थानिक पातळीवरील बड्या नेत्यांना भाजपाची दारं खुली करण्यात आलेली आहेत। भाजपामध्ये येण्यास इच्छुक असतील त्यांना पक्षामध्ये घेण्यात येणार आहे। तर भाजपाच्या कार्यकर्त्यांवरती अन्याय होणार नाही याची खबरदारी सुद्धा घेण्यात येणार आहे। भाजपच्या कोकण आणि ठाणे विभागाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक संपन्न झाली। बैठकीमध्ये भाजप पदाधिकाऱ्यांनी आगामी निवडणुकीत स्वबळावरती लढण्याची मागणी देवेंद्र फडणवीसांकडे केली आहे। स्वबळावरती की महायुतीत लढायचं हा निर्णय जिल्हा पातळीवरती घेणार असल्याचं फडणवीसांनी सांगितलं। पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कबूतरखान्याचा विषय पुन्हा तापण्याची शक्यता आहे। जैन समुदायाच्या सभेनंतर आम्ही गिरगावकर संघटना आक्रमक झाली। कबूतर गो बॅक टू मारवाड राजस्थान अशा आशयाचे पोस्टर्स लावण्यात आले।
कबूतरखान्याचा विषय आता चांगलाच तापला. या कबूतरखान्याच्या वादात प्रसिद्ध क्रिकेट समालोचक हर्ष भोगलेंनी उडी घेतलेली आहे. कबुतरांच्या विष्ठेतील कण श्वासावाटे शरीरात गेल्यास फुफ्फुसांचे गंभीर आजार होऊ शकतात. याबाबत डॉक्टर सातत्याने धोक्याचा इशारा देत आहेत. कृपया आपण सर्वजण कबुतरांना खाऊ घालणं थांबूया असं आवाहन त्यांनी केलं आहे. कर्जमाफी तर द्यायची नाही, पण शेतकऱ्यांना नाद लागला असं म्हणायचं. बाबासाहेब पाटलांच्या वक्तव्यावरून बच्चू कडूंनी टीका केली आहे. गायवड प्रकरणाची चौकशी करणार असल्याचं मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितलं. यावरूनच सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे आभार मानलेत. तर फेक पासपोर्ट बनवून देश सोडून गेल्याचा विषय गंभीर असल्याचंही सुळेंनी म्हटलंय. डहाणूमध्ये शिवसेनेत मोठ्या संख्येने पदाधिकाऱ्यांनी पक्षप्रवेश केलेला आहे. भाजप, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी प्रवेश केलाय. रवींद्र फाटक यांच्या उपस्थितीमध्ये हा पक्षप्रवेश सोहळा पार पडलाय. मनमाड शहरातील अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेला जय महाराष्ट्र करत शिंदेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केलाय. आमदार सुहास कांदे यांनी त्यांचं पक्षामध्ये स्वागत केलंय. नगर परिषद निवडणुकीच्या तोंडावर कार्यकर्त्यांनी पक्षाची साथ सोडल्यामुळे उभाटाला मोठा धक्का मानला जातोय. अकोल्यात राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांच्या विरोधात पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे. सोलापूरमधील मोर्चात केलेल्या वादग्रस्त वक्तव्याविरोधात शरद पवारांच्या राष्ट्रवादीने तक्रार दाखल केलेली आहे. दरम्यान सखोल चौकशी करून कारवाईचं आश्वासन पोलिसांनी दिलं आहे. अमळनेरमधील प्रताप महाविद्यालयामध्ये खानदेश शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने आयोजित कार्यक्रमात पालकमंत्री गुलाबराव पाटील आणि मंत्री गिरीश महाजन यांच्यात जोरदार जुगलबंदी पाहायला मिळाली. दोन्ही मंत्र्यांच्या जुगलबंदीमुळे कार्यक्रमात एकच हास्यकल्लोळ रंगला.